हॅलो स्टुडंट्स, आपण पेज नंबर 17वरील प्रेशर ऑफ लिक्विड म्हणजे की द्रवावरील कसा दबाव असतो हा टॉपिक आपण सुरू केलेला होता. तर पेज नंबर 17 आपल्या यादीच्या टॉपिकमध्ये संपलेला आहे. तर आज आपण पेज नंबर 18चा विचार करणार आहोत. त्यामध्ये पण प्रेशर ऑफ लिक्विडशी रिलेटेड एक ॲक्टिव्हिटी त्यांनी दिलेली आहे. ती पहा, ॲक्टिव्हिटी 2 असं त्याचं नाव आहे. टेक अ प्लास्टिक बॉटल, म्हणजे तुम्हाला एक प्लास्टिकची बाटली तुम्हाला घ्यायची आहे, जसे की ते दाखवले आहे. ओके. त्यानंतर पियर्स इट विथ अ थिक निडल ॲट द पॉईंट्स. मग त्याला एक काय करायचं आहे, तुम्हाला एक बारीकशा असे सुईने किंवा दामाने त्याला छिद्र पाडायचे आहे. ओके. पियर्स म्हणजे काय, तर होल आपण त्याला म्हणू शकतो आहे. किती 1 2 3 ॲज शोन इन द फिगर 3.7. आता ही फिगर आपण इथे पाहूया. 3.76ची इथं फिगर आहे आणि 3.7मध्ये त्यांनी जसं दाखवलं आहे त्या पद्धतीने 1 2 3 म्हणजे जिथे आपल्याला नंबर दिसत आहेत 1 2 3 त्या नंबरच्या ठिकाणी आपण काय करत आहोत, तिथे आपण सुईने काय करणार आहोत, तिथे छिद्र आपण पाडणार आहोत. ओके. पहा, सुरुवातीला आपण एक प्लास्टिकची बॉटल घेतली आहे, जशी की आपली बिस्लरीची, त्याची कोणतीही घेतली तरी चालेल. त्याचं वरचं कवर काढून टाका. नंतर 1 2 3 असे नंबर्स तिथे डिसाईड करा. तिथे तुम्हाला सुईने काय बारीकशी छिद्रे तुम्हाला तिथे पाडायची आहे. ओके. नेक्स्ट, ॲज शोन इन द फिगर वॉटर जेट्स विल बी सीन इमर्जिंग अँड प्रोजेक्टिंग आउट. आता इमर्जिंग म्हणजे काय, तर उदयान्मुख, म्हणजे प्रोजेक्टिंग आउट म्हणजे काय, बाहेर येताना दिसतं. म्हणजे आता तुम्हाला ज्यावेळेस आपण त्या बॉटलमध्ये पाणी टाकूया, त्या बाटलीमध्ये ज्यावेळेस आपण पाणी टाकू त्यावेळेस तुम्हाला त्यामधून पाणी जे आहे ते फवाऱ्यांच्या रूपामध्ये किंवा थेंबांच्या रूपामध्ये त्या छिद्रामधून बाहेर येताना दिसणार आहे. दिसतं आहे. सुरुवातीला आपण बाटली घेतली, नंतर छिद्रे पाडले, त्यांना नंबर्स दिले 1 2 3. त्यामध्ये नंतर पाणी ओतलं. पाणी ओतल्यानंतर त्या छिद्रांमधून काय पाण्याची फवारे, पाण्याची जे काही थेंब आहेत तिथे ते बाहेर पडत आहेत. ओके. द वॉटर जेट इमर्जिंग फ्रॉम द होल ॲट द टॉप विल फॉल क्लोजेस्ट द बॉटल. म्हणजे काय, मग जसं की पाण्याची जी काही बाजू आहे, म्हणजे पाणी फुल भरल्यानंतर बॉटलमध्ये ते पाणी कमी कमी होत जाणार आहे. आणि ज्यावेळेस ते एक पॉईंटच्या खाली पाणी जाणार आहे, तर ते बाहेर फवारा उडणार आहे का, निघणार आहे का पाणी, तर नाही. ओके. कारण की त्याचा जो काही बॉटम असणार, त्याचा जो काही तळ असणार, ओके, नंबर 1 पॉईंट जो आहे त्याच्या खाली गेल्यानंतर त्याची पाण्याची पातळी नंबर 1च्या खाली गेल्यानंतर पाणी काय बाहेर फवाऱ्याच्या स्वरूपात पडणार नाही. द जेट फ्रॉम द लोवेस्ट होल फॉल्स फार्देस्ट फ्रॉम द बॉटल. मग त्याहून काय होणार आहे, जे काही फवारे, जसं जसं आपण पाण्याची पातळी खाली येत चालेल तसं तसं पाण्याचा फवारा कमी होत जाणार आहे तिथे. ऑल्सो जेट्स कमिंग आउट फ्रॉम द 2 होल्स ॲट द सेम लेवल फॉल इन द सेम डिस्टन्स फ्रॉम द बॉटल. पहा, आता नंबर 1चा जो काही फवारा आहे नंबर 3चा, तर नंबर 1चा फवारा पहा थोडासा लांब जात आहे, नंबर 2चा त्याच्या अलीकडे आहे आणि 3चा जवळच आहे. म्हणजे काय, नंबर 1चा जो फवारा आहे तर तिथे काय आहे, त्याचं प्रेशर पहा, त्याचं प्रेशर म्हणजे त्याचं दाब जास्त असल्यामुळे त्याची जी धार आहे, त्याचा जो फवारा आहे तो लांब जात आहे. सेकंडचा फवारा पहा त्याच्या अलीकडेच आहे आणि थर्डचा फवारा तर एकदम जवळच तिथे आहे. ओके ना. नेक्स्ट, ऑल्सो जेट्स कमिंग आउट फ्रॉम द 2 होल्स ॲट द सेम लेवल फॉल द सेम डिस्टन्स फ्रॉम द बॉटल. व्हॉट इज अंडरस्टूड फ्रॉम दिस. म्हणजेच काय, प्रत्येकाचा जो प्रेशर जे आहे, प्रत्येकाचा प्रेशर हे अलग अलग आहे. तर यावरून तुम्ही काय अंदाज लावणार, यावरून तुम्हाला काय समजते, असं त्यांनी आपल्याला इथे विचारलेलं आहे. ओके. नेक्स्ट पहा आता, ॲट एनी वन लेवल द लिक्विड प्रेशर इज द सेम. ऑल्सो द प्रेशर इन्क्रीजेस ॲज द डेप्थ ऑफ द लिक्विड इन्क्रीजेस. म्हणजे काय, ही काही जी लेवल आहे एनी वन लेवल, म्हणजे पहा त्यांनी काय सांगितलं आहे ते, तर जसं की त्याची जी काही लेवल आहे त्या लेवलनुसार, म्हणजे त्याचं द्रवाचं जे काही दाब असतो तो सारखाच असतो, पण जसा जसा त्याचं प्रेशर म्हणजे त्याचा जो दाब जो वाढत जातो तशी त्याची खोली जी आहे तीसुद्धा वाढत जाते. म्हणजे ज्यावेळेस त्याची खोली म्हणजे 3पासून ज्यावेळेस ते खाली खाली येतं त्यावेळेस काय त्याचं प्रेशर दाब तिथं वाढत असणार आहे. सुरुवातीला कुठून धार येणार आहे, 3मधून, बरोबर, नंतर 2मधून, नंतर 1मधून. तर म्हणजे प्रेशर जसं जसं त्याचं वाढत जाणार आहे द्रवाचं, तसं त्याचा दाब, त्याची खोलीचं जे काही त्याची खोली जी आहे ती देखील इथं वाढणार आहे.
म्हणजे द्रवावरील दाब जसा वाढतो तशी त्याची खोलीसुद्धा वाढत जाते, असं इथं निष्कर्ष निघत आहे. ओके, नेक्स्ट पहा, त्यांनी गॅस प्रेशरचं आपल्याला इथे एक एक्झाम्पल दिलेलं आहे 3.6मध्ये. इथं प्रेशर ऑफ लिक्विडचंच एक्झाम्पल आहे ते. जसं की त्यांनी 3.6 याआधी आपण जे शिकलो होतो, कोणता, ॲक्टिव्हिटी 1 पहा दिसतं ॲक्टिव्हिटी 1. त्या ॲक्टिव्हिटी 1मध्ये त्यांनी दाखवलेलं होतं आपल्याला या आधीच्या टॉपिकमध्ये. तिथं प्लॅस्टिकच्या बॉटलला काय त्यांनी एक छिद्र पाडून तिथं त्यांनी एक फुगा ठेवलेला होता. आणि जसं जसं म्हणजे फुग्यामध्ये काय त्याचं वायू, ते काही द्रव असणार, त्या द्रवाचा दाब त्या फुग्यामध्ये निर्माण होतो आहे आणि फुगा हळूहळू फुगत तिथे जातो आहे. ओके, नेक्स्ट आपण आता जो पॉईंट शिकणार आहोत तो आहे गॅस प्रेशर. आता गॅस म्हणजे काय, तो वायू, हवा. आता हवेचं कसं प्रेशर असतं ते आपण पाहूया. गॅस प्रेशर म्हणजे काय, हवेचा दाब. आता हवेचा वायूचा जो दाब असणार त्यामध्ये जे एक्झाम्पल दिलेले ते पाहूया. इफ अ बलून इज इन्फ्लेटेड बाय फिलिंग एअर बाय माउथ, इट इन्फ्लेट्स ऑन ऑल साईड्स. म्हणजे आपण एखादा फुगा जो असतो, ज्यावेळेस आपण तो तोंडाने फुगवतो, काय करतो आपण, तोंडाने आपण ज्यावेळेस फुगवतो त्याला, तर तो काय सर्व बाजूने तो फुगत असतो. आता सर्वांनीच आपण कधी ना कधीतरी फुगा फुगवलेला असतो, कोणाच्या वाढदिवसाला म्हणा किंवा कधी खेळण्यासाठी. तर ज्यावेळेस आपण फुगामध्ये हवा भरतो, तो कसं हवा चारही बाजून ती हवा त्यामध्ये भरली जात असते. इफ अ पिन होल इज क्रिएटेड इन द बलून. मग आता जर तुम्ही म्हणजे तिथे एखादी पिन जी आहे, त्या पिनने जर तुम्ही त्या बलूनला छिद्र केलं तर काय होणार आहे, एअर लीक्स आउट अँड द बलून डज नॉट इन्फ्लेट फुली. तर ते पिनमुळं काय होणार आहे, म्हणजे ते छिद्रामुळं तो बलून जो आहे, तो फुगा जो आहे तो पूर्णतः फुगणार नाही आहे. इट इज रिलाइज दॅट लाईक अ लिक्विड गॅस ऑल्सो एक्सर्ट्स प्रेशर ऑन द वॉल ऑफ द कंटेनर इन विच इट इनक्लोज. म्हणजेच काय, एखादी समजा एखादं भांडं आहे, त्या भांड्यामध्ये काय हवा जी असते ती देखील कशी असते, बंदिस्त तिथे हवा असते. म्हणजे आता एखादं भांडं असेल किंवा आपलं पातेलं घ्या, कढई घ्या, ते जरी खोलगट असेल पण त्यामध्ये हवा ऑलरेडी असते आणि ती कशी असते, इनक्लोज. इनक्लोज म्हणजे कशी, बंदिस्त ती हवा असते. ते आपल्याला समजून येत नाही पण ती हवा मात्र तिथे असते. ऑल गॅसेस अँड लिक्विड्स हॅव अ कॉमन नेम, फ्लूड. मग आता हे जे काही वायू असतात आणि जे द्रवाच्या स्वरूपात असतात, जे वायूच्या स्वरूपात असतात, त्यांना एक कॉमन, एक सामान्य नाव त्याला असतं, ते म्हणजे फ्लूड. फ्लूड म्हणजे काय, तर त्याला द्रायू असं म्हटलं जातं. ओके, नेक्स्ट पहा, फ्लुइड्स इन अ कंटेनर एक्सर्ट प्रेशर फ्रॉम विथिन ऑन द वॉल्स अँड द बॉटम ऑफ द कंटेनर. ओके, आता हे जे फ्लुइड्स असणार आहे, म्हणजे हे जे काही द्राव्य असणार आहेत, ते एखाद्या भांड्यामध्ये जर आपण ठेवले तर त्याची जी काही भांड्याची जी काही भिंत असणार आहेत किंवा त्याचा जो काही तळ असणार आहे, ओके, त्यामध्ये सुद्धा त्याचं प्रेशर म्हणजे त्याचा दाब तिथे तयार झालेला असतो. अ फ्लूइड इन्क्लोज इन अ कंटेनर्स एक्झर्ट्स इन प्रेशर इक्वायली इन डायरेक्शन्स ॲट पॉईंट विथिन द फ्लूइड. आता हे जे फ्लूइड असणार आहे, हे काय द्राव्य असणार आहे. फ्लूइड म्हणजे काय, द्राव्य. इन्क्लोज म्हणजे कसा, तो त्या भांड्यामध्ये बंदिस्त असतो पण तो एक्झर्ट झालेला असतो, म्हणजे तो तिथं कामी लागलेला असतो. एक्झर्ट म्हणजे कामी लागणे. तर त्याच्यातली जी काही हवा आहे ती एक प्रकारे कामी लागत असते आणि ती काय, जसे तिला दिशा मिळतील त्या दिशांना ते सारख्या प्रमाणामध्ये ती तिथं वाहत असते किंवा ती सामावलेली असते. म्हणजे ती जी काही हवा असणार आहे ती सर्व भागात कशी असते, सारख्या प्रमाणात असते. म्हणजे ती काही कमी जास्त तिथे असं नाही. आता पुढचा पॉईंट आहे आपला ॲटमॉस्फेरिक प्रेशर. म्हणजे काय, वातावरणीय दाब. ॲटमॉस्फेरिक प्रेशर म्हणजे काय, वातावरणीय दाब. एअर सराउंड्स द अर्थ फ्रॉम ऑल साईड्स. आता आपण जर पृथ्वीच्या कोणत्याही भागात जर गेलो तर चारही बाजूंना काय, हवा आपल्याला जाणवते किंवा हवा आहे. दिस लेअर ऑफ एअर इज कॉल्ड ॲटमॉस्फिअर. मग हवेचा जो काही हा थर आहे त्या थरालाच आपण काय म्हणतो, वातावरण असे आपण त्याला म्हणतो. द ॲटमॉस्फिअर एक्झिस्ट टू अबाउट 16 किमी हाईट. आता हा वातावरणाचा जो काही थर आहे म्हणजे जीवसृष्टीसाठी तो किती आहे, 16 किलोमीटर तिची उंची आहे. म्हणजे जमिनीपासून तर 16 किलोमीटर उंचपर्यंत वातावरण असतं. म्हणजे तुम्ही त्याचा अंदाज लावू शकता की जमिनीपासून 16 किलोमीटर
वर. इट फर्दर एक्सटेन्स अप टू अबाउट 400 किमी इन अ व्हेरी डिल्यूट फॉर्म. आता जसं की आपण फर्दर एक्सटेंड, आता फर्दर म्हणजे काय तर अधिक पुढे, आणि एक्सटेंड म्हणजे काय, जसे की पुढे जाणे. जर आपण 400 किलोमीटरच्या वर जाऊ तर ते हवा जी असते ती काय तिथं डिल्यूट व्हायला लागते. डिल्यूट म्हणजे काय तर ती सौम्य म्हणजे ती कमी कमी होत जाते. काय 400 किलोमीटर आपण जर वर जातो आहे म्हणजे आपण जर एरोप्लेनमध्ये त्याच्यामध्ये जातो तर हवेचा दाब कसा होतो तिथे कमी कमी तिथे होत जात असतो. द प्रेशर क्रिएटेड ड्यू टू एअर इज कॉल्ड द ॲटमॉस्फेरिक प्रेशर. मग हा जो हवेचा दाब जिथे कमी होतो किंवा क्रिएट म्हणजे काय तयार होतो, तर या दाबालाच आपण काय म्हणत असतो, वातावरणीय दाब असे म्हणत असतो. 16 किलोमीटरपर्यंत हाईटमध्ये ॲटमॉस्फेअर वातावरणाचा दाब असतो. पण जर 400 किलोमीटरच्या आपण जर वर जातो आहे त्याच्याहून जर वर जातो आहे तर हवेचा दाब हळूहळू कमी होत जात असतो. इमॅजिन दॅट अ व्हेरी लाँग हॉलो सिलेंडर ऑफ युनिट क्रॉस सेक्शनल एरिया इज स्टँडिंग ऑन द सरफेस ऑन द अर्थ ऑफ द अर्थ. आता समजा गृहीत धरूया एक खूपच लांब असं हॉलो सिलेंडर म्हणजे एक जसं की पोकळ असं दंडगोलाकृती जी असतं आपलं गॅसची टाकीसारखं तसं सिलेंडर म्हणजे तशी एक टाकी, तिचं जे काही क्रॉस सेक्शनल एरिया म्हणजे त्याचा जो काही त्याने जो व्यापलेला जो एरिया असतो, क्रॉस सेक्शनल एरिया म्हणजे काय त्याने व्यापलेला जो काही एरिया असतो तर तो काय असतो एक प्रकारे स्टँडिंग ऑन द सरफेस ऑफ द अर्थ. म्हणजे त्याचं ते पृथ्वीवरील पृष्ठभागाचं ते म्हणजे पृथ्वीवरील पृष्ठभागावरील त्याचं ते एक वजन असतं. जसे आपले गॅसची टाकी घ्या, गॅसची टाकीमध्ये काय वायू असतो बरोबर आहे, म्हणजे त्या वायूचं देखील वजन असतं. जसं की 13.5 किलो त्याच्यावर लिहिलेलं असतं, 15 किलो 17 किलो, म्हणजे हवेला देखील वजन असतं. ओके, फिगर 3.8मध्ये त्यांनी दाखवलेलंच आहे खाली तसं. तसंच त्यानंतर जसं वातावरणीय दाब पाहिला आपण जर एखाद्या डोंगरावर चढाई केली किंवा ट्रेकिंग करतो आपण फिरायला जातो तर जसं जसं असं आपण डोंगरावर जात असतो तसं तसं वातावरणाचा दाब कमी होत जातो. मग आपल्याला दम लागणे घाम लागणे या प्रोसेस तिथं होत असतात. आता अँड इट कंटेन्स एअर, फिगर 3.8. वेट ऑफ इज द एअर इज द फोर्स अप्लाइड इन द डायरेक्शन ऑफ द सेंटर्स ऑफ द अर्थ. जसं की म्हणजे हवेलाही दाब असतो, हवेमध्ये सुद्धा वजन असते. हे आपण एका खालील उदाहरणाद्वारे पाहूया. ती एक आकृती जिथं दिली ती. दिस मीन दॅट ॲटमॉस्फेरिक प्रेशर इज द रेशो ऑफ धिस वेट डिवायडेड बाय द एरिया ऑफ द सरफेस. म्हणजेच काय वातावरणाचा जो काही दाब असतो त्याचं जे गुणोत्तर असणार आहे ते गुणोत्तर काय असतं, त्याच्या हवेचा दाब जे आहे म्हणजे हे पृष्ठभागाचे क्षेत्रफळ आणि त्याचं गुणोत्तर यावर त्याचं वजन अवलंबून असतं. काय हवेचा दाब म्हणजे आता हे काय ॲटमॉस्फेरिक प्रेशर जे आहे वातावरणाचा दाब हे काय वजन व पृष्ठभागाचं क्षेत्रफळ यांच्या गुणोत्तरावर ते अवलंबून असतं. द एअर प्रेशर ॲट द सी लेवल इज कॉल्ड 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर. आता समुद्र जी असते समुद्रकिनारा किंवा समुद्राची जी काही पातळी आहे तिथला वातावरणीय दाब किती असतो, 1 असतो. म्हणजे 1 असं त्याला म्हटलं जातं फक्त. एअर प्रेशर डिक्रीजेस ॲज 1 गोज टू हाईट फ्रॉम द सी लेवल. जसं जसं आपण समुद्र सपाटीपासून वर जातो तसं एअर प्रेशर वातावरणाचा दाब हा डिक्रीज होत जातो म्हणजे कमी होत जात असतो. आता 1 ॲटमॉस्फिअर म्हणजे किती, 101 × 10³ PA. PA म्हणजे काय आपलं तर पास्कल इज इक्वल टू 1 बार इज इक्वल टू 10³ मीटर बार. म्हणजे आता 1 ॲटमॉस्फिअर म्हणजे एक वातावरणीय दाब म्हणजे काय थोडक्यात 101 × 10³ पास्कल आणि 1 बार म्हणजे किती तर मग 10³ मीटर बार. आता 1 मीटर बार म्हणजे काय इज इक्वल टू 10² PA. PA म्हणजे काय जसं की हेक्टोपास्कल. ओके, म्हणजे 1 मीटर बार म्हणजे किती तर तो कोणाशी इक्वल असणार आहे 10² पास्कल याच्याशी तो इक्वल राहणार आहे. ते जे सिम्बॉल आहे ते काय इक्वलचं समरूप एकरूपचं ते सिम्बॉल आहे जसं तुम्ही मॅथमध्ये ते शिकलंच असाल. आता ॲटमॉस्फेरिक प्रेशरमध्ये पहा वातावरणीय दाबची जी काही फिगर त्याने दाखवलेली आहे की जसं की एखादा चंचुपात्र असेल तर चंचुपात्रामध्ये आता जे सिलेंडर आकृती त्यांनी सांगितलं होतं पहा काय एक पोकळ असं सिलेंडर, मग त्याच्यामधील जे काही वायूचे जे कण असतात ते कण त्यांनी तिथं दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. आणि खालील जे काही त्याचा सरफेस आहे त्या सरफेस एरिया त्यांनी 1 सेमी² असं त्यांनी तिथं त्याचं मेजरमेंट दिलेलं आहे. ओके, सो नेक्स्ट पहा आता ॲटमॉस्फेरिक प्रेशर इज स्पेसिफाईड इन द युनिट्स मीटर बार और हेक्टोपास्कल HPA. ओके,
म्हणजेच काय, वातावरणीय दाब जो असतो तो मीटर बार किंवा हेक्टोपास्कलमध्ये तो मोजला जात असतो, त्याचं ते युनिट आहे. द ॲटमॉस्फेरिक प्रेशर ॲट अ पॉईंट इन एअर इज इक्वल फ्रॉम ऑल साईड्स. आता हे जे वातावरणीय जो दाब आहे आणि त्याचा जो काही पॉईंट असतो इन एअर इज इक्वल फ्रॉम ऑल साईड, म्हणजे तो कसा आहे, सर्व बाजूंनी तो सारखा असतो. मग हा दाब नेमका तयार तरी कसा होतो, त्याचा आन्सर तुम्हाला लिहायचा आहे. इफ एअर एक्झिस्ट इन क्लोज कंटेनर, द एअर मॉलिक्युल्स इन रँडम मोशन कंटिन्युअसली हिट द वॉल्स ऑफ द कंटेनर. म्हणजेच काय तर हे जी काही भांडं असेल तर त्याच्यामध्ये काय ऑलरेडी हवा असते. हवा असते म्हणजे काय, हवेची रेणू, मॉलिक्युल्स म्हणजे काय, रेणू. इन रँडम म्हणजे ते यादृच्छिक, म्हणजे ते मोकळ्या पद्धतीने तिथे ते वावरत असतात. आणि ते एक प्रकारे काय, ते जी कंटेनर, त्याचे जे काही भांडं असणार ते भांड्यांवरती आदळत असतात. हिट करणे म्हणजे ते काय, भांड्यांवरती आदळत असतात. इन दिस इंटरॅक्शन अ फोर्स इज एक्झर्टेड ऑफ द वॉल्स ऑफ द कंटेनर. म्हणजे काय, ते जे काही रेणू आहेत ते काय, त्यांच्या पूर्ण बलाने त्या भांड्याच्या ज्या भिंतीवर ते आदळत असतात, इंटरॅक्शन ते करत असतात, आंतरक्रिया ते करत असतात. प्रेशर इज क्रिएटेड ड्यू टू दिस फोर्स. मग अशा पद्धतीने दाबामुळे तिथं वजन ते तयार होत असतं. कशाचं, तर हवेचं. ओके, नेक्स्ट पॉईंट पहा काय आता, लास्ट पॅराग्राफ. वी कन्स्टंटली बिअर द ॲटमॉस्फेरिक प्रेशर ऑन आवर हेड्स. आता आपलं जे काही डोकं आहे, जसं की आपल्या डोक्यावर देखील काय नेहमी दाब असतो. म्हणजे पहा, आता आपण आपल्या डोक्यावरून जर असं हात जर आपण फिरवला तर आपल्याला हवेचं अस्तित्व तिथे जाणवेल. म्हणजे काय, हवेचा भार आपल्या डोक्यावर देखील असतो. नेक्स्ट, हावेवर द कॅव्हिटीज इन आवर बॉडी आर ऑल्सो फिल्ड विथ एअर अँड आर्टरीज अँड वेन्स आर फिल्ड इन ब्लड. जसं की आपले जे काही शरीरातील जे काही पोकळ्या आहेत किंवा आर्टरीज म्हणजे धमन्या, वेन्स, शिरा, म्हणजे आपल्या शरीरातील जे काही रक्तवाहिन्या, शिरा, धमन्या ज्या आहेत, जे रक्तभिसरणाशी, रक्तवाहिन्यांशी रिलेटेड आहे, तर त्या देखील हवा असते. Therefore, we do not get crushed underwater and due to atmospheric pressure as the pressure is balanced. समजा जर आपल्या डोक्यावर जसं की वातावरणाचं भार नसतात तर मग आपण एक प्रकारे तिथे चिरडलं गेलो असतो. म्हणजे ते काय करतं, हे जे प्रेशर असतं, वातावरणीय दाब, हे आपलं बॅलेन्स, संतुलन तिथं ते करत असतं. ओके, नाही तर त्याचं संतुलन जर बिघडलं तर ते आपल्याला चिरडूनसुद्धा टाकू शकतं. क्रश म्हणजे काय, चिरडून टाकणे. The Earth's atmospheric pressure decreases with height from the sea level as shown in figure 3.9. आता जसं की वातावरणाचा जो काही दाब आहे जसा तो कमी होत जातो कधी, तर जेव्हा आपण समुद्र सपाटीपासून आपण उंच जातो, जसं आपण 3.9मध्ये येतं, 3.9मध्ये आपण पुढे पाहणारच आहोत. ओके, इथे आपण हा पॉईंट स्टॉप करत आहोत. बाकीचा जो टॉपिक आहे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये शिकूया. तर आपण आजच्या टॉपिकमध्ये जे काही शिकलो आहोत, जसं की ॲक्टिव्हिटी 2, गॅस प्रेशर, ॲटमॉस्फेरिक प्रेशर, यामध्ये तुम्हाला जे काही पॉईंट्स इंग्लिश टू मराठी लिहिण्यासाठी इम्पॉर्टंट वाटत असेल ते तुम्ही लिहू शकता. त्याच्याशी रिलेटेड हार्ड वस्तू तुम्हाला दिलेच जाणार आहेत, ते देखील तुम्हाला लर्न करायची आहेत. ओके, सो गुड डे अँड गुड बाय.